मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये प्रकाश सोळंके व सुरेश धस यांची लॉटरी लागणार का? तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा शपथ घेतल्यानंतर आता मंत्रिमंडळामध्ये कुणाकुणाचा समावेश होणार याची चर्चा होताना पाहण्यास मिळत आहे। तर बीड जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघापैकी 5 विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार विजयी झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे। ह्यामध्ये 3 उमेदवार जे आहेत ते अजित पवार गटाचे आहेत, तर 2 उमेदवार भाजपचे असून असे एकूण 5 उमेदवार बीड विधानसभेच्या 6 मतदारसंघापैकी 5 मतदारसंघामध्ये विजयी झालेले आहेत। तर ह्यातील 2 नावे आता समोर येत आहेत, ते म्हणजे अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके व भाजपचे सुरेश धस यांना मंत्रिपद मिळणार का याची चर्चा देखील आता बीड जिल्ह्यामध्ये जोरदार होताना पाहण्यास मिळत आहे। बीड जिल्ह्यासाठी 2 मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती समोर येत असताना आता ह्या 2 मंत्रिपदासाठी 4 नावे समोर येत आहे, ते म्हणजे पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके व भाजपचे सुरेश धस। ह्या 4 जणांपैकी मंत्रिपदासाठी कुणाची लॉटरी लागणार याची चर्चा आता बीड जिल्ह्यात होताना पाहण्यास मिळत असताना आता परंतु मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये अजित पवार गटाचे असलेले धनंजय मुंडे तसेच भाजपचे सुरेश धस यांची मंत्रिपदासाठी लॉटरी लागणार असल्याची माहिती आता सूत्रांकडून भेटत आहे। बीड जिल्ह्यासाठी 2 मंत्रिपद असून 4 जण ह्या 2 मंत्रिपदाच्या रेसमध्ये असल्यामुळे आता ह्या 4पैकी दोघांना न्याय देण्यात येणार असल्यामुळे एक भाजप तर एक अजित पवार गटाचा उमेदवार असणार आहे। त्यामुळे धनंजय मुंडे व सुरेश धस यांची मंत्रिपदासाठीच लॉटरी लागणार असल्याची माहिती समोर येत आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।